तरी लोकांचे पालकत्व तुम्ही घेऊ शकता. म्हणजे भगवान एक आपल्याकडे घेऊन जातो ना, त्यावेळेला एक तुम्हाला देत असतो. तुम्ही कितीतरी लोकांना मदत करा. त्या सगळ्यांचे पालकत्व घ्या आणि ती उणीव आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी पाहिजे होत्या, त्या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्यांसाठी देऊ. देण्यात आनंद खूप आहे, खूप. हातातनं जे गेलं त्याच्यावर विचार न करता, हातात काय आहे आपल्या आत्ता, त्याच्यावर विचार करा. खूप क्लास लाईफ असेल. ओके. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सुषमा वंजारे ताईंसाठी. आणि खूप लोक भावुक झाली. मला पण असं वाटलं 1-2 मिनिटं, अरे थोडस मी हे होते का, डिस्टर्ब होते का, असं मला स्वतःला वाटलं. मी स्वतःला जरासं स्ट्रॉंग केलं. आतनं स्वतःशी सेल्फ टॉक करते मी. सुजाता आता काय होणार आहे का, सोडून दे, असं म्हणायचं स्वतःला. आणि मग आपण परत पटरीवर येतो. तसं मी स्वतःला पण केलं. ओके. आणि आता आपण जाणार आहोत. आज परत एक लाईफ लेसन. हा एक लेसनच होता. ही एक खरंच बोधकथा होती आजची. तर त्यामुळे आज परत एक लेसन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. अर्चिता घीट मॅडमांच्याकडे जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अर्चितासाठी. अर्चिता 17-18 मिनिटच आहेत बरं का. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. पिल्लू पण आहे त्याच्यात. अनम्यूट करा अर्चिता. ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. वंजारीताईंनी कविता ऐकवली आणि सगळेजण भावुक झाला. तसा आज माझा विषय वेगळाच होता, पण एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर आणि वंजारीताईंची कविता ऐकल्यानंतर असं वाटलं की कुठंतरी हाच विषय थोडासा कंटिन्यू करूया. काल आपण आपलं मदर्स डे स्पेशल सेलिब्रेट केलं आणि मदर्स डे सेलिब्रेट केल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आईचा फोटो स्टेटसला लावला, तिच्याबद्दल कौतुक केलं, कृतज्ञता व्यक्त केली. पण मला असं वाटतं की ही कृतज्ञता फक्त एका दिवसासाठी नसावी, तर ती प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसादिवशी असली तर खूप भारी वाटतं. आणि म्हणूनच एक छोटीशी कविता आठवते, ती कविता सांगावीशी वाटते. मुंबईत घाई शिर्डीत साई, मुंबईत घाई शिर्डीत साई, फुलात जाई गल्ली गल्लीत भाई, फुलात जाई गल्ली गल्लीत भाई, पण जगात भारी केवळ आपली आई, केवळ आपली आई. म्हणजे आई इतकी भारी असते ना, तिच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करता आलं पाहिजे. आता सांगायचं झालं तर हे जग जे आहे ना, सगळ्यात भारी आपण पहिल्यांदा परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण परमेश्वराने आपल्याला एक मनुष्य जन्माला घातलेला आहे आणि इतक्या सुंदर परिवारामध्ये, इतक्या सुंदर मातेच्या पोटी आपला जन्म झालेला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मग ही कृतज्ञता फक्त एका दिवसासाठी असते का हो? नाही, तर ही कृतज्ञता रोज असली पाहिजे. रोज त्याचं कौतुक झालं पाहिजे, रोज त्याच्याबद्दल धन्यवाद मानलं पाहिजे. पण आपण या जीवनाच्या घाई गर्दीमध्ये जे मिळालेलं आहे ते हातातून सोडून देतो आणि जे नाही मिळालेलं आहे त्याची खंत करत आपण आयुष्य घालवत असतो. आणि म्हणूनच आपल्या आयुष्याचा एक सुंदर असा अल्बम असला पाहिजे. पण आपण अल्बम पेक्षा एका फोटोच्या फ्रेम मध्ये आपण सगळेजण अडकून पडलोय आणि ती फोटो फ्रेम म्हणजे आपलं सोशल मीडिया लाईफ. सोशल मीडिया लाईफ, मला सांगा की फोटो फ्रेम, एकच फोटो त्या फ्रेम मध्ये आहे. किती वेळा तुम्ही पाहता, किती दिवस पाहता? काही दिवस पाहाल, काही क्षण पाहाल. पण तोच जर तुमच्या हातामध्ये अल्बम असेल तर प्रत्येक पानावरती 2-3 वेगवेगळे फोटो, पान पलटलं की परत दुसरे फोटो आणि त्या दुसऱ्या फोटोंबरोबर त्या दुसऱ्या आठवणी आपल्याला आठवत असतात. जसे आपण पेजेस, पानं पलटत जातो तशी प्रत्येक पानाबरोबर आपली एक आठवण असते. आणि म्हणूनच हे आपलं आयुष्य म्हणजे एक अल्बम आहे. आणि त्या अल्बम मध्ये बघा की आपण किती कार्यक्रम करतो. ज्यावेळेला आपण अल्बम बनवतो त्या अल्बम मध्ये आपण असले तसले फोटो कधी लावतो का? नाही. ज्याच्यामध्ये छान स्माइल आहे, सगळेजण व्यवस्थित उभे राहिलेले आहेत, असे फोटो त्या अल्बम मध्ये लावतो आणि तो अल्बम आपण आनंदाने पाहत असतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एवढे चांगले प्रसंग असतात, त्या छान नाती असतात आणि त्यातलं एक नातं म्हणजे हे आईचं असतं. आयुष्यामधली पहिली जी मैत्रीण आपली बनते ती मैत्रीण म्हणजे आपली आई असते. आयुष्यामध्ये सगळ्यात लहानपणीची जी सखी बनते, सवंगडी बनते, आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनते, आपल्यासोबत हसते, आपल्यासोबत खेळते, आपल्यासोबत रडते, ती कोण असते तर ती फक्त आणि फक्त आपली आई असते. आणि म्हणूनच जसा मंदिरामध्ये उंच मंदिराच्या शिखरावरती कळस तसा शोभिवंत म्हणून फिरवत असतो ना,
तसंच त्याच्यापेक्षा किंबहुना महत्वाचं कितीतरी महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे ते मंदिर बनवत असताना पायाखाली जे दगडगोटे गेलेले असतात ना, ते महत्वाचे असतात. म्हणजेच काय की आयुष्यामध्ये आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवलं आणि कितीही आपण मिरवायला लागलो ना, तर सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला घडवण्यासाठी जे आई वडिलांनी आपल्याला प्रयत्न केलेले असतात, जे संस्कार केलेलं असतं, जे मार्गदर्शन केलेलं असतं, त्याच्या बरोबरच जे आपल्यासाठी त्याग केलेलं असतं, ते जे खालच्या गोष्टी आहेत ना दगडगोटे, ते गोष्टी महत्वाच्या आहेत. पण आपलं सगळं लक्ष असतं ते मंदिराच्या शिखरावरती असतं, पण पायाखाली जे दगडगोटे असतात त्याच्याकडे मात्र आपलं लक्ष कुठंतरी निघून गेलेलं असतं. म्हणून आपला जो कळस आपण फिरवत असतो ना, त्यावेळेला कुठंतरी आपल्या खाली जे त्याग आहेत ना, ती त्यागाच्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. मला डॉक्टर लहानेंची एक गोष्ट खूप आवडते. डॉक्टर लहाने हे जेव्हा लहान होते, त्यावेळेला त्यांच्या आईला ना एका कुठल्या तरी लग्नाच्या समारंभासाठी जायचं होतं आणि आईकडे चांगली साडी नव्हती. मग डॉक्टर लहानेंना ती शेजारी पाठवते आणि शेजारच्या काकींच्याकडून साडी घेऊन ये जा म्हणते. मी त्यांना सांगितलंय तू साडी घेऊन ये जा. डॉक्टर लहाने छोटे होते, ते जातात शेजारच्या काकींच्याकडून सांगतात की आईने साडी मागितली की आहे. आई मग ती साडी घेऊन आपल्या आईला देतात. आई ती साडी नेसते, कार्यक्रमामध्ये जाते, कार्यक्रम करून येते आणि 2 दिवसानंतर बरोबर जी साडी आणलेली असते ती स्वच्छ धुवून त्याला छान इस्त्री करून ती घडी घालून ती परत डॉक्टर लहानांच्याकडे देते आणि म्हणते की ही साडी परत त्या काकींना घेऊन दे जा शेजारच्या. मग डॉक्टर लहाने ते काकींच्या घरी साडी देऊन येतात आणि साडी देऊन आल्यानंतर आईला प्रश्न विचारतात की आई तुझ्याकडे साडी नाही का, तू काकींच्या घरातनं मला साडी आणायला लावलीस आणि ती साडी नेसून तू कार्यक्रमाला गेलीस. त्यावेळेला आई त्या लहानाच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते बाळा माझ्याकडे काहीच साड्या आहेत, पण माझ्याकडे अशी एक साडी नाहीये जी मोठ्या लग्नाच्या कार्यक्रमाला नेसून जावी अशी चांगली माझ्याकडे साडी नव्हती आणि म्हणून मी काकींच्याकडे साडी आणायला तुला पाठवली. त्यावेळेला डॉक्टर लहानांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि डॉक्टर लहाने असा विचार करतात की मी आयुष्यामध्ये इतकं काहीतरी मोठं बनेन, इतकं चांगलं काम करेन की माझ्या आईला रोज नवीन साडी नेसता येईल असं मी काहीतरी काम करेल. फक्त आईच्या एक गोष्ट, एक घटना घडली आणि डॉक्टर लहानेचं आयुष्य बदलून गेलं आणि आता डॉक्टर लहाने मोठे सर्जन आहेत, मोठे डॉक्टर आहेत. पण तरी सुद्धा सांगताना सांगतात की लहानपणी घडलेली ती घटना सांगतात आणि म्हणतात की माझी आई रोज एक नवीन साडी आता नेसू शकते. म्हणजे घटना लहान आहे, पण त्याच्या पाठीमागचे जे भाव असतात ना, ते भाव लक्षात ठेवले पाहिजे. मग लहानपणापासून आपल्याला घडवत असताना आईने अशा कितीतरी घटना घडवलेल्या असतात, कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात. पण आपण ज्यावेळेला मोठं होतो ना, त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे जातात, विसरून जातात धावपळीच्या जगामध्ये आणि म्हणूनच इथं सांगावंसं वाटतं की आपण ह्या धावपळीच्या जगामध्ये सुद्धा कुठंतरी भावना, नाती, आपलेपणा, आपुलकी, प्रेम आणि आदर हे कुठंतरी आपण जतन केलं पाहिजे. एकमेकांबद्दल कनेक्शन वाढलं पाहिजे आणि म्हणूनच साधनं वाढली, सोयी वाढली, पण संवाद कमी होत गेला. साधनांचा साठा तर आपण खूप करतो, पण संवाद मात्र कुठंतरी कमी करत असतो आणि तीच संवाद घडणं, ती मायेचा पाखर, त्या मायेची गोष्टी आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. मायेनं भरलेला कळस म्हणजे आई. मायेनं भरलेला कळस म्हणजे आई. मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई. म्हणजे ती माया, ती आपुलकी, तो ओलावा प्रत्येकाच्या जवळ असला पाहिजे. आणि म्हणूनच बघा की या सृष्टीवरती धरतीला सुद्धा माता म्हटलेलं आहे. का? कारण ती आपल्या सगळ्यांचं संगोपन करत असते. नदीला सुद्धा माता म्हटलं आहे, कारण नदी, पाणी हे सुद्धा आपल्याला जीवन आहे, आपलं लाईफ आहे आणि म्हणून तिला माता म्हटलेलं आहे. म्हणून रोज आपल्या घरामध्ये फक्त आईच नाही तर प्रत्येक महिला आपल्यासाठी काहीतरी करत असते आणि म्हणून एक छान उदाहरण द्यावंसं वाटतं की एक छान रोप तुम्ही तुमच्या अंगणामध्ये रुजवलेलं आहात. अंगणामध्ये ते छान रोप तुम्ही लावलेलं आहात. ते रोप चांगलं रुजलेलं आहे, छान रुजलेलं आहे. पण काही कारणास्तव त्या रोपाला दुसरीकडे नेऊन आपल्याला लावायचं आहे. त्याला तुम्ही ते रोप उपटता, दुसरीकडे नेता आणि त्या दुसरीकडे नेऊन अंगणामध्ये लावत असता. ते रोप जेव्हा उपडून दुसरीकडे लावता त्यावेळेला त्या रोपाला तिथलं वातावरण, आपली मुळं त्या मातीमध्ये मजबूत करायला थोडाफार कालावधी लागतोच. आणि जर त्याला पोषक वातावरण मिळालं, त्याला योग्य पाणी, हवा मिळालं, तर ते रोप
खूप छान पद्धतीनं रुजतं. पण ज्या सुरुवातीला त्या रोपाला जे वातावरण होतं ते रोपाला तसंच वातावरण सेम टू सेम दुसरीकडे नाही मिळालं तर ते रोप रुजेल का हो? बिलकुल रुजणार नाही. तर कोमेजेल किंवा वाढायला थोडा वेळ लागेल. मग मला सांगा की एक मुलगी 25-30 वर्ष आपल्या माहेरी रुजलेली असते, वाढलेली असते, तिथल्या सगळ्या गोष्टी ती शिकलेली असते. आणि बघा की वडील काय करतात, ते 25-30 वर्षाचं रोपटं जे असतं ते आपल्या अंगणातनं उपडलं जातं आणि दुसऱ्याच्या अंगणात ते लावणं रुजवलं जात असतं. मग ते दुसऱ्याच्या घरात रुजवत असताना जर त्या घरातील माणसांशी, त्या लोकांशी जर अनुकूल पोषक वातावरण मिळालं ना, तर ती मुलगी त्या घरामध्ये व्यवस्थित रुजते, छान संसार करते. पण तिथं रुजल्यानंतर जर तिला समजावूनच घेतलं गेलं नाही, तिला योग्य पोषक वातावरणच नाही मिळालं, तर ती त्या घरामध्ये, त्या संसारामध्ये कधीच रुजत नाही. आणि मग रामायण घडायच्या ऐवजी महाभारत हे रोज त्या घरामध्ये घडायला लागतं. म्हणून ते रोप रुजवण्यासाठी घरातला प्रत्येक घटक महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुमच्या गोड कौतुकाची थाप किंवा गोड 2 शब्द महिलेला पुरेसे असतात. मग त्याच्यासाठी आपण तिचं कौतुक करण्यासाठी वस्तूच द्यावी का हो? बिलकुल नाहीये. फक्त एक दिवस म्हणा ना तिला, आज छान दिसतेस. बघा तिला ब्युटी पार्लरला जायची सुद्धा गरज लागणार नाही. एक दिवस म्हणा ना तिला, आज स्वयंपाक खूप छान झालाय, भाजी खूप छान झालीय. बघा ती युट्यूबला दुसऱ्या दिवशी रेसिपी सर्च करून आणखीन वेगळं काहीतरी करेल. म्हणून घरातील प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री ही खूप महत्वाची असते. म्हणून कधीतरी आपल्या आईला, मुलगीला, बहिणीला कधीतरी आपण आपली कौतुकाची थाप दिली पाहिजे. म्हणजे असं म्हटलं पाहिजे की आई तुझ्यामुळे मला हे जग पाहायला मिळतं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कधीतरी बहिणीला म्हणा ना की तू आल्यामुळं, तू घरामध्ये वाढल्यामुळं, तू जन्माला आल्यामुळं माझ्या घराचं नंदन झालं, असं आपण आपल्या बहिणीला म्हटलं. हो, बर. आपल्या बहिणीला सुद्धा खूप छान वाटते. कधीतरी आपल्या झालेल्या मुलगीला म्हणा ना की तू माझ्या आयुष्यात आलीस, तू जन्माला आलीस आणि माझ्या जीवनाला एक डिसिप्लिन लागलं आणि माझ्या जीवनाचं एक ध्येय ठरलं. कधीतरी आपल्या पत्नीला म्हणा ना, तू आहेस म्हणून माझा संसार खूप सुखी आणि छान चाललेला आहे. बघा ती कणखरपणे प्रत्येक अडीअडचणीला तुमच्याशी छान संसार करून दाखवेल. पण इथं आपण कुठेतरी पाठीमागं पडतो आणि अपेक्षा आपल्या वाढत जातात आणि म्हणतो की या महिलेनं, ह्या कुटुंबातील स्त्रीनं हे सगळं केलं पाहिजे. सगळं करेल, फक्त तुमची एक थाप आणि पाठीवरची ती थापच तिला बळ देत असते. म्हणून रोज नाही, किमान आठवड्यातून एकदा तरी गोड कौतुक करणं, तिला छान प्रोत्साहन देणं, याच्या पलीकडे काही नसतं. हा, आणखीन एक मला इथं सल्ला द्यावासा वाटतो महिलांसाठी. सल्ला म्हणण्यापेक्षा एक हितगुज करावीशी वाटते, की प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी खुश राहिलं पाहिजे, माझ्यावरती खूप प्रेम केलं पाहिजे, माझ्यावरती खूप छान वागलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येक महिलेनी स्वतःचं कौतुक स्वतः केलं पाहिजे. आपण हुरळून जातो की कोणीच माझं कौतुक करत नाही. पण ज्यावेळेला आपण स्वतःचं कौतुक स्वतः करतो ना, त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्याच्या कुणाच्या आधाराची गरज कधीच लागत नाही. जेव्हा संत तुकाराम जात असतात त्यावेळेला काही लोक पुढे येतात आणि म्हणतात की तुम्ही एवढे ग्रंथ केला, एवढं सगळं केला, तुम्हाला आयुष्यामध्ये काय मिळालं? त्यावेळेला संत तुकाराम जे असतात ना, ते संत तुकाराम म्हणतात की मी माझ्या आयुष्याबद्दल ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं मला कौतुक आहे. जगाला काय वाटतं हे मला महत्वाचं नाही. एवढा महान संत सुद्धा कुणाकडे काहीच अपेक्षा ठेवत नाही. मग आपण सामान्य व्यक्ती, आपण सामान्य माणसं कितीतरी अपेक्षा ठेवत असतो. आणि म्हणूनच या अपेक्षा कुठेतरी पाठीमागे ठेवायच्या आणि ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत ना, त्या गोष्टीचं आपण स्वतःहून कौतुक करायचं आणि पुढं प्रवास करत जायचं. आणि म्हणून आपल्या महिलांना एक गोष्ट असते की नको त्या गोष्टी आपण आपल्या मनात दाबून ठेवत असतो. त्या कुठेतरी आपल्याला सोडाव्या लागतात. कारण बघा की अंतराळात जेव्हा यान वरती जात असतं, खाली असतं तेव्हा खूप मोठं असतं ते. आणि जसं जसं वरती पृथ्वीच्या टप्प्यांमध्ये एक एक टप्पा ते वरती जात असतं, तसं त्याचा एक एक पार्ट तो खाली सोडत सोडत जातं. आणि एक वेळ ते इतकं छोटं होतं आणि इतकं हलकं होतं की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण शक्ती सुद्धा त्याला खेचू शकत नाही. इतकं ते हलकं होऊन वरती जात असतं. तसंच प्रत्येक मुलीने, प्रत्येक स्त्रीने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक वळणावरती हलकं झालं पाहिजे.
नको असणाऱ्या भाग तिथंच गोष्टी टाकून देत, सोडून देत. जसं तुम्ही वरती जाल ना, सोडायला लागाल ना, तसं तुम्ही वरती व्हायला लागता आणि एक क्षण असा येतो की त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली हलकं होता, निवांत होता, रिलॅक्स होता. हे कम्प्लिटली हलकं होण्यासाठी ज्या त्या वेळेला, ज्या त्या क्षणाला त्या सगळ्या गोष्टी आपण सोडत गेलो ना, तर हलकं होतं आणि ज्या वेळेला आपण हलकं होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंद आपण छानपैकी एन्जॉय करू शकतो. आणि म्हणूनच इथं सगळ्यांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते, की सोशल मीडियावरचे रील्स खूप छान असतात, पण त्या रील्स मध्ये रियालिटी फार कमी असते. आणि म्हणूनच त्या रील्स मध्ये अडकून बसण्यापेक्षा जी रियालिटी आहे ती रियालिटी एक्सेप्ट करून त्या पद्धतीने आपण चेंज केलं पाहिजे. आणि म्हणूनच आज इथं सगळ्या लोकांना मला एकच संदेश द्यावा असा वाटतो, की आज काल आपण छान असं मदर्स डे सेलिब्रेट केलं, आईसाठी स्पेशल व्यक्त केलं. पण आज एक संकल्प करूया, समाजामध्ये अशा कितीतरी महिला आहेत, ज्या महिलांना आपल्या मदतीची, आपल्या आधाराची, आपल्या प्रेमाची, आपल्या आपुलकीची गरज आहे. ती गरज त्यांना भागवता आली पाहिजे. त्यांना ते प्रेम, आपुलकी आपल्याला देता आलं पाहिजे. असा प्रत्येकाने संकल्प करूया आणि छोटी छोटी मदत करू एक करत कुणाला तरी आपण उभं केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. एक व्यक्ती छान घर बांधतो, घर बांधल्यानंतर सगळेजण त्याचं घर बघतात, कौतुक करतो. करोडो रुपयांचं ते घर बांधलेलं असतं, सगळेजण त्याचं कौतुक करतात. आणि मग त्या व्यक्तीला वाटतं की सगळेजण येऊन गेले, पण गावामध्ये एक महान संत असतात, महाराज असतात, गुरुजी असतात, ते माझं अजून घर पाहायला आलेले नाहीयेत. मग ती व्यक्ती जाते, महाराजांना नमस्कार करते आणि नवीन घर पाहण्यासाठी विनंती करते. महाराजजी त्या विनंतीला मान देऊन घर पाहण्यासाठी येतात. घर पाहण्यासाठी आल्यानंतर खालचे सगळे रूम्स पाहतात, कौतुक करतात. खूप छान बांधलेलं आहे, मस्त बांधलेलं आहे. आणि वरती पहिल्या मजल्यावरती जातात. पहिल्या मजल्यावरती गेल्यानंतर एक रूम असते आणि त्या एका रूम मध्ये जगाचा नकाशा हा लावलेला असतो. मग महाराजजी म्हणतात, हा काय आहे? तर ती व्यक्ती म्हणते, हा जगाचा नकाशा आहे. मग महाराजजी म्हणतात की या जगाच्या नकाशामध्ये भारत कुठं आहे? तर ती व्यक्ती शोधते आणि म्हणते की बघा इथं छोटस भारत आहे. मग महाराजजी म्हणतात की त्या भारतामध्ये महाराष्ट्र कुठं आहे? त्यावेळेला ती व्यक्ती हसते आणि म्हणते, काय महाराजजी, जगाच्या नकाशामध्ये फक्त देशच दिसतात. आपलं राज्य महाराष्ट्र एवढं एवढं ते कुठं दिसेल? ते दाखवता सुद्धा येत नाही आणि त्यामुळे तिथं प्रिंट सुद्धा केलेलं नाहीये. त्यावेळेला महाराजजी एक वाक्य बोलतात. ते वाक्य खूप महत्वाचं असतं. त्यावेळेला ते वाक्य असं असतं, की महाराजजी त्या व्यक्तीला म्हणतात, आपला महाराष्ट्र या जगाच्या नकाशात दिसत नाही. तर तू एवढं छान घर बांधलायस, करोडो रुपये त्याच्यासाठी घातलायस, तुझी कितीतरी स्वप्न खर्च केलायस, ज्या जगाच्या नकाशामध्ये कुठेही दिसणार नाहीये. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कुठेही दिसणार नाहीये. त्याच्यासाठी तुझी ऊर्जा, तुझी शक्ती, तुझा पैसा, तुझा वेळ खर्च केलास. पण यातला थोडा भाग समाजासाठी खर्च केला असतास, कुणाला तरी मदत केला असतास, तर आज तुझं सुद्धा नाव या जगाच्या नकाशामध्ये कुठंतरी असतं. जसे की आता रतन टाटा, सिंधुताई सपकाळ, त्याचबरोबर महान संत जे आहेत ते संतांची नावं येतात. अण्णा हजारे यांचं नाव येतं, कारण ह्यांचं गाव त्या नकाशावरती दाखवता येतं, कारण त्यांनी तेवढं महान कार्य केलेलं आहे. मग आपण सुद्धा आपली जागा निर्माण करायची असेल ना या जगामध्ये, या समाजामध्ये, तर छोटी छोटी मदत आपण करत गेलो ना तर नक्कीच समाजामध्ये, जगामध्ये आपलं सुद्धा स्थान निर्माण होऊ शकतं. आणि स्वतःसाठी देण्यापेक्षा इतरांना देत देत आपण आयुष्य जगलं तर खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, मस्त आहे आणि याच्यापेक्षा सुंदर तुम्ही बनवू शकता. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिता मॅडमसाठी. आज जरा काय भावुक करायचा दिवस होता ना सगळ्यांना. कारण काय काय आठवलं बघा. मला तरी आठवलं की आई, काकी सगळे सुट्टीला गेल्यानंतर सगळेजण हे सगळं लुप्त झालंय. आमचं जनरेशन जे आहे ना, हे सगळं अनुभवलंय, की ही साडी लहान्यांची कथा ऐकल्यानंतर हे आपल्या आयांच्या बाबतीत काकीची साडी आणली, दिली आठवायला लागल्या का? हो. सुट्टीला गेल्यानंतर शेजारच्या घरातले लोक ताट घेऊन संध्याकाळी दारात बसून जेवलेलं आठवायला लागलं की नाही? आता आहे का हो ते सगळं? सगळं गेलं. काहीच नाही. तो जो आनंद होता ना, तो सगळा गेलाय.
पण तो आपण ना असं कठपुतलीसारखं जीवन न जगता जिवंत माणसासारखं जगायला पाहिजे. आणि आपण जिवंत झालो ना, तर आपल्या आजूबाजूला आपल्याला मदत करा हे सांगावंच लागणार नाहीये. ॲक्चुअली ते आपल्याकडं होऊन जाईल. होणार आहे. पण त्याच्यासाठी थोडंसं त्या सोशल मीडियामधनं थोडंसं विचार करायसाठी वेळ द्या. सोशल मीडिया वाईट नाहीये बरं का. सोशल मीडिया नसतं तर आपण तरी असतो का आता? एकमेक कोण कुठे-कुठे नसतो. पण त्यातलं जे चांगलं आहे ते घेऊ. थोडासा वेळ स्वतःसाठी काढू. थोडंसं आपल्या लोकांसाठी काढू. थोडा वेळ बसू ना आपण आपल्या लोकांच्या बरोबर. नवरा-बायको दोघं घरात असतात. नवरा एका मोबाईलवर, बायको एका मोबाईलवर. काय संवाद? संवाद नाही तिथं सुसंवाद आला कुठून? नाहीच आहे. काय करायला लागलेत त्याच्यामध्ये एकमत नाहीये. काल काय झालंय बायको नवऱ्याला सांगत नाही, नवरा बायकोला सांगत नाहीये. काहीच नाहीये. मग हे सगळं जे आपल्याच घरातलं आहे ना, ते पहिल्यांदा आपण व्यवस्थित करू. एकमेकांसाठी वेळ देऊ. नवरा-बायकोच म्हणत नाही मी. आई-वडील, सासू-सासरे काहीच नाहीये होत. तर हे सगळ्यासाठी वेळ देऊ. मस्तपैकी मग तो खरा सगळ्यांच्या बाबतीतला कृतज्ञता जी असेल ना, ते सेलिब्रेशन लायक असेल. ओके. चलो जाणार आहोत. खूप लोकं स्वतःवर काम करायला लागलेत. वेट लॉस मॅरेथॉन, वेट लॉस स्वतःच्या वेटवर काम करायला लागलेत. खूपशी आता स्मिता नाईकांचं बघितलं ना 10च किलो वजन कमी केलं, गुडघ्याचे प्रॉब्लेम्स कमी झाले ना.